हमला अचानक हुआ था, भगदड़ मच गई थी, फिर भी हमने गोलियां चलाई, मैदान छोड़कर भागे नहीं। हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा स्वागत आहे संडे स्पेशल ब्लॉग मध्ये. तर गाइस, काल बघितला फार्म हाऊस होता, मी किती रात्री धमाल केली, मस्ती केली, स्विमिंग केली, सर्व काही केलं. आणि आता आम्ही झोपून उठलोय. फार्म हाऊस होतीच आहे, पण हा ब्लॉग मी संडे स्पेशल मध्ये कन्वर्ट करतोय पार्टचा आपल्या नॉर्मल ब्लॉग मध्ये. आता बघा, नाश्ता मॅगी आहे, मॅगी ग्लासमध्ये खातोय. थोडंसं अलग आहे, पण काय नाही, सेमच आहे. तर गाइस, आता तर तुम्हाला खाली जातो, सर्व उठलेले आहेत, मग दाखवतो. गाय जो ब्लॉगर आहे की नाही, पुरा गंभीरला एकट्याने खायला घेतली मॅगी एवढी. पुरा बिल्डर असतो बायचं जिम बिम चालू आहे ना, नाही असं कसं खातं, हे खाल्लं कसं चालेल याच्यानं, ताकद आहे मेन. हो काय, पाणी घाललं इकडं. ए बाबलू, या आता उठलं काय डबलू, का झोपलंच नाही काय चिन्मय? नाही झोपलो, जागेच होतो आम्ही. मला मॅगी दिसली आमच्या म्हणून आलो खाली, नाही तर मी पण नव्हतो. गाईज, जीवन पण उठलेलं आहे. बबलूचा तोंड बघा, हा ये तोंड बघा गाईज. आता उठलाय का झोपलाच नाही? झोपलेलो. असं का चेहरा गंभीर गेले? जा बाई खा, जा. डोकं जड झालं, नाही खा, डोका हलका जा. तर गाईज, चला आता तुम्हाला फार्म हाऊस फिरवतो आमचा. बाबा शेती केली आमच्या इथे गाईज. हे काय काय शेती नाही गाईज, वांगी शेती आहे ही. झाड आहे इथं, पण वांगा आलेला आहे. अजून कौला येतो, जस्ट आलेला वांगा. अजून खूप सारे वांगे आले इथे. मोठं आहे सगळे सगळे एक एक आहे बघ, 2-2, 3-3 आहेत. फक्त हे बघा काही मिरचीचा पण झाड, मिरची पण आली. काय मिरचीचं झाड आहे, मिरची पण येत चाललेले आहेत इथे. सर्व प्रकार अलग अलग प्रकारचे जे आपण डेलीला खातो. याच्यावर बघ खाता बघ ना, वाल्याच्या शेंगाच्यावर बघ खाता. हा, अजून तो कुठला असतं वालच. चल लावून दे, नंतर कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कमेंट सांगा काय आहे. आपण खातो पण ते बॉईल करून. हा फणस झाड आहे. चेतन मला असं सांगितलं तर साप पण असतात. आहे ना, म्हणजे जास्त आतमध्ये नाही गेलं तर चालेल ना? मित्र आहे बोलता. जास्वंद शेकटर झाड पण लावलं कॉर्नरला. लिंबू हे करंद काय बोलतात, करवंद झाड तोडलं. आला ब्लॉग आला नाही, ते खाली पडून वृक्ष उगेल त्याच्यातून. ओ ब्लॉग मध्ये आला असतो रो, तू पकडला गेलास. खरदन नाही, खरवंद ना, करवंद. पेरू मला आवडत दिसतो, मी कवा बी आलो याच्या मोठा दिसलाच नाही मला. पपईची झाड आहे इथे 1, 2, 3. पपई खूप आहे ते. सीताफळ काय बघा, झाड इतकुसच आहे. तर बघा 1, 2. केलीचं झाड बघा, एक खालती पडलाय. पुरा आम्ही खाल्ली सकाळची 8 केली खाल्ली. बाबा तुम्ही ब्लॉग बघत असत तर ऐका, यांनी ती केळी खाली पिकले सगळे.
गाईस ती अर्धी पिवळी झाली आणि थोडी इकडे केक सांगोडकरांच्या इथे गेले आमचं तो त्या साईडला कंपाऊंडचा बघ किती केली आल्या इकडे वरती हो ना इथे हो गाईस बघा इतकी मोठी बेल बोलता ती फांदी खेलीची बघा तेवढंच त्याला ते बाबू हा ना असतील का 30 15 असते 15 असतील मॅक्सिमम 15 गाई छोटे छोटे दिसतात ना हे हालत आहे हे हालत आहे हालत अंडरग्राऊंड आहे त्या खातीवर हालत आहे हळद अंडरग्राऊंडच होत अरे हो माहिती आहे अंडरग्राऊंड मी माझ्या ऑडियन्सला सांगतोय काली आलं पट्टी काली आहे म्हणून का गाईस काली आलं झाड रोपटा असं असतं मला माहिती नाही पण त्याचं फिक्स नाही पुरा तुला माहिती आहे 50-50 आमच्या माझ्या ऑडियन्सला बसून बाबांनी लावले ना मला काय माहिती आमच्या तुला काय बाबा सांगून लावलं काय नाही हे झाड आहे त्यांच्या कुठला बोललेला मागच्या ब्लॉग मध्ये हे जांभूळचं कसलं आहे आंब्याचा सॉरी आंब्याचं आहे ते जरा मला आंब्याचं बोलले माझ्या लिव्हचा थोडा प्रॉब्लेम आहे आंबा जांभूळचा बाकी सगळं ठीक आहे पुरा झोका बिकच आहे जंगला नाही गाईज आमचा प्ले स्टेशन होता इथे आता ते जरा जंगलामध्ये गेला ऍडव्हेंचर करायला लागला आम्हाला ते स्लाइड सोबत आम्हाला साप पण भेटतील स्लाइड करता वेळी हो साप आणि विंचू दोन्ही आहेत काहीतरी बोलला तू येल्लो बेरी नाव माहित नाही मग येल्लो बेरी नाहीये हे शोच आहे काही नाही काहीच कामाचं नाही आहे ना कामाचं फेकून मारायला बॅडमिंटनचा डाव चालू आहे त्यांचा चिनू सेट आले गाईस वृंदावन फार्म हाऊस ओनर आलेले आहेत आणि चालले दूध आणायला तर गाईस धोका दिलाय मला चल ना आलं दाखव ना बाकी नको मला गाईस झोपून आलेलं आहे अरे कोण आले रुद्रा पाटील तर गाईस आता जेवण आलेलं आहे आणि रिया सेट पण आलेली आहे लेट हा रियाने नाही सगळं आणि गायच्या बहिणीने डब्बा पाठवला आमच्यासाठी का तुझ्यासाठी ठीक आहे तरी पण मी खाईल लाच सोडल्या ना तेव्हा काय मस्त आम्ही वरती जेवायला बसले व्ह्यू बघा व्ह्यू काय सांगता हो जेवायचं तुला पण देऊ तुला भाव दे बोल भाव भाव हा हे घे बाबाकडे बाबा बरे आहेत ना A few inches later. अरे जा ना एक और टाइम म्यूजिक A few hours later. सो गाईज प्लॅन वॉज सक्सेसफुली डन झाडा घेतल्या आता आम्ही निघालो झाडा घेतल्या झाडा जास्त तसं व्हायटोला हे बघा आम्ही सगळं निघालो आता आलो तसंच जाणार लकी बांबू बोलतो लक्की बांबू काय होतं लक लागतं ते काय नसतं ते आपल्यावर असतं ते तू मानशील तर लागेल ना पप्पाय आहे आंबा नाही फक्त आंबा एरा बनवायला बघला तुम्ही वृंदावन फार्म हाऊस लोकेशन सांगोडा गाईस तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर नक्कीच कमेंट करा तसं पण तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल डिस्क्रिप्शन मध्ये 2 hours later. गाईस आता मम्मी मस्तपैकी पापलेट फ्राय करायला घेतले एवढं चिकन पण फ्राय जस्ट खाऊन झालं आणि गाईस मी रेडी झालो आता वहिनीकडे जायला पालकाचा बर्थडे म्हणून चला गाईस आता मी निघालो तुम्हाला मी वहिनीकडे पण भेटतो A few moments later. बाबू
तर गाईज आता जेवण आलेलं आहे, जेवायला बसतो. शाकाहारी शाकाहारी मालकरी आहेत ना. बायकर बायकर चला बाय 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 वहिनी. A few inches later. सो गाईज फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे. मी फटाफट आंघोळ विंघोळ केली कारण मला जाम थकल्यासारखं वाटत होतं म्हणून. तर गाईज हा होता आमचा आजचा संडे स्पेशल ब्लॉग नंबर 3. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला